तुम्ही पण अनेक वर्षांपासून भाऊसाहेब भोईरांना पाहताय, अनेक वेळा त्यांना डावलण्यात आलं, आज त्यांनी निर्णय घेतला, आज निर्धार मेळावा आहे त्यांचा, या मेळाव्यातून काय भूमिका ते मांडतील ते तर कळेलच आपल्याला, पण तुम्हाला काय वाटतं भाऊसाहेब भोईरांबद्दल? सर्वात प्रथम मी राजकीय माणूस नाही, आम्ही नाट्य परिषदेच्या माध्यमातून पहिल्यापासून स्थापनेपासून आजपर्यंत आहे आणि पहिल्या दिवसापासून भाऊसाहेबला माहिती आहे की मी राष्ट्रवादीचा किंवा काँग्रेसचा नाही, मी बीजेपीचा फक्त वोटर आहे, कार्यकर्ता नाही. पण राजकारणाची चौकट कधी यांनी ओलांडली नाही. म्हणजे नाट्य परिषदेच्या याच्यात राजकारणाने आमच्या परिषदेच्या मंचावर सर्व पक्षाचे नेते येऊन गेले आणि खरं मनापासून जो काम करतोय तो माणूस गेले 25-30 वर्ष करतोय. प्रत्येक पक्षाने नाकारावं, आता हीच गरज आहे की त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं. आणि पिंपरी चिंचवडमध्ये जेवढं काम त्यांनी केलेलं आहे, सांस्कृतिक दर्जा, कारण आतापर्यंत फक्त पुण्याला सांस्कृतिक शहर बोललं जायचं, पिंपरी चिंचवडला सांस्कृतिक ओळख मिळाली ती केवळ भाऊसाहेब भोईर. आणि त्यामुळे जरी आम्ही बीजेपीचे वोटर असलो तरी भाऊसाहेबांना तिकीट मिळो न मिळो, कुठल्या पक्षाचं ते अपक्ष उभे राहोत, आम्ही त्यांच्याबरोबरच राहणार आणि त्यांच्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. भाऊसाहेब भोईरांनी आता निर्धार केलेला असेल ठामच आहे, चिंचवड विधानसभा लढवायचीच, पक्ष असो किंवा अपक्ष असो. जर भाऊसाहेब भोईर आपल्याला या रिंगणात दिसले निवडणुकीच्या, तर काय वाटतं तुम्हाला, निवडून येतील? निश्चित. मतदारांनी फक्त जरा डोकं आपलं शांत ठेवून विचार करावा की काम करणारे कोण आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की नात्यात याच्यात तिकीटं दिली जातात आणि त्या माणसांनी, त्या व्यक्तीने कधी काम केलं किंवा नाही याचा कोणी विचार करत नाही, केवळ नावासाठी दिलं जातं. नावासाठी न जाता कामासाठी जर लोकांनी मतदान केलं तर भाऊसाहेब भोईरांचा विजय नक्की आहे.